नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। मित्रांनो आजचा व्हिडिओ हा विद्यार्थी गटातील खूप महत्त्वाचा असा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो आरटीईची ॲडमिशन आता सुरू होणार आहेत। आरटीई म्हणजे काय, आरटीईमध्ये कोणत्या वयोगटातील विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेऊ शकतात किंवा तो फॉर्म भरू शकतात, त्याला फीज किती आणि तसेच आरटीईचे फायदे काय, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी महत्त्वाचे आपण नोट्स करणार आहे मित्रांनो। तर आरटीईला फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट्स, कोणकोणते कागदपत्र अवेलेबल असणं गरजेचं आहे, यावर आपण आज नमस्कार मित्रांनो आरटीई 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2025 ते 26 यासाठी लागणारी डॉक्युमेंटची लिस्ट मी आपल्या समोर सादर करीत आहे। मित्रांनो हे बघा, प्रवेशाकरिता लागणारे आवश्यक कागदपत्रे। आता खाली तुम्हाला एक एक पॉईंट्स मी सांगणार आहे, नीट लक्षपूर्वक व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो। टिपमध्ये दिलेलं आहे त्यांनी आरटीई 25% ऑनलाईन प्रवेशाकरिता लागणारी डॉक्युमेंट्स पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावीत। त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत याची नोंद घ्यावी। म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स काढणार ते प्रवेश अर्जाच्या अगोदरचेच पाहिजे, त्याच्यानंतर काढलेले डॉक्युमेंट्स ग्राह्य धरणार जाणार नाहीत। दुसरा पॉईंट आहे मित्रांनो, बालकाचे आधार कार्ड, रहिवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आरटीईचे प्रवेशपात्र बालकाकरिता आवश्यक आहेत। हे 3 डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे। आता खाली बघूया आपण, वंचित गटातील बालकामध्ये खालील प्रवेशांचा समावेश होतो। जात प्रवर्गातील, नीट लक्षात घ्या, मी एक एक पॉईंट सांगणार आहे। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, भटक्या जमाती क, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती, परत इतर मागासवर्गीय किंवा ओबीसी किंवा एसबीसी या सर्व गटातील बालक इथं फॉर्म तुम्ही भरू शकतायत। यांना वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना सवलती देण्यात आलेल्या आहेत। आता बघू आपण दुसरा पॉईंट, दिव्यांग बालके किंवा HIV बाधित किंवा HIV प्रभावित बालके यांना स्वतंत्र प्राधान्य देण्यात येणार आहे। किंवा चौथा पॉईंट बघणार आहोत आपण, कोविड प्रभावित बालक ज्याचे पालक म्हणजे दोघं जण निधत पावले असतील त्यांच्या इथं वेगळ्या प्रकारचे त्यांना प्राधान्य देणार येणार आहे। आणि पाचवा आहे अनाथ बालके, अनाथ बालकांना देखील इथं प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो। आता खाली येऊ आपण, वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांची किंवा बालकाचे। आता उत्पन्नाची या इथं तुम्हाला गरज नाही आहे, तर त्याच प्रकारे तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र किंवा पालकाच्या जातीचा दाखला आवश्यक आहे। तुम्हाला इथं तुमच्या मुलाचं जर तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल, मात्र तुम्हाला पालकाचा जातीचा दाखला देणे आवश्यक आहे। त्याचबरोबर एक पॉईंट आहे मित्रांनो, परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार नाही, महाराष्ट्रातीलच प्रमाणपत्र इथं ग्राह्य धरले जाणार आहे। आता खालचा पॉईंट बघू आपण, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा असणं गरजेचं आहे। जर समजून घ्या, एखादा मुलगा दिव्यांग असेल, अपंग असेल, तर त्याच्याकडे ते वैद्यकीय प्रमाणपत्र ते असणं गरजेचे आहे, त्याच्याशिवाय त्याच्या पुढची टक्केवारी पकडली जाणार नाही। हे बघा, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% किंवा त्याची 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र असणं त्यांच्याकडे गरजेचे आहे, तरच त्याला त्या योजनेचा लाभ मिळणार आहे। आता तिसरा पॉईंट आहे, HIV बाधित किंवा प्रभावित असल्यास त्यांची कागदपत्रे। जर तुम्हाला HIV असेल किंवा HIV बाधित असणार तर त्यांचे देखील तुम्हाला वैद्यकीय अधीक्षक, अधिसूचना जिल्हा शासकीय रुग्णालयाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे। आता चौथा पॉईंट बघणार आहेत, हा 9वा पॉईंट आहे, काही लक्षात घ्या नीट। आता कोविड बाधित बालक ज्यांचे पालक दोघं जण 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2000 या कालावधीत कोविड प्रादुर्भावाने झाले असतील आणि त्यांचे निधन झाले असेल, तर त्यांना अशा पालकांना प्रवेशाकरिता आवश्यक कागदपत्रे, नीट लक्षात घ्या, ज्यांचे आई वडील हे कोविडमध्ये वारले असतील तर त्यांच्यासाठी डॉक्युमेंट्स नीट लक्षात घ्या। वंचित गटातील बालकांमध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक 1 किंवा दोन्ही निधन 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीत कोविड प्रादुर्भावाने समावेश करण्यात आला आहे। सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यू प्रमाणपत्र, म्हणजे तुमचे वडील किंवा आई जर तुमचे एक्सपायर झाले असतील तर त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला सोबत जोडायचे आहे। त्याच्यामध्ये ब गट आहे, कोविड-19 मुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, मेडिकल सर्टिफिकेट ऑफ कोर्स ऑफ डेट, फॉर्म नंबर 4 सी रूल्स 7 याच्यानुसार ते प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे। सदर मृत्यू कोविड-19 संबंधित असल्याबाबतचे प्रमाणपत्र शासकीय पालिका, महानगरपालिका अथवा रुग्णालय
अथवा ICMR नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल देखील इथं चालणार आहे। त्याचबरोबर लक्षात घ्यायचे मित्र, एक एक पॉईंट सांगतो मी तुम्हाला। आता अनाथ बालके वंचित घटक यांच्यासाठी लागणारे कागदपत्रे। अनाथ बालकाच्या बाबतीत अनाथालयातील किंवा बाल सुधारगृहाची कागदपत्रे ग्राह्य धरण्यात यावीत। म्हणजे तुम्ही जर अनाथ बालक असणार आणि तुम्ही जर एखाद्या बाल सुधारगृहामध्ये राहत असणार, अनाथालयामध्ये राहत असणार, तर तुमची ते डॉक्युमेंट्स ग्राह्य धरले जाणार आहेत। जर बालक अनाथालयात राहत असेल तर तेथे पालक त्यांच्या सांभाळ करतात याची हमीपत्र आवश्यक राहील। जर बालक हा अनाथालयात राहत नसेल तर ते पालक त्यांना सांभाळ करत असतील तर त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र गरजेचे आहे। अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला विचारात घेण्यात येऊ नये। तुमचा देखील उत्पन्नाचा हा दाखला विचारात घेता येणार नाही किंवा घेणार नाहीयेत। आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला, जर तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला, आर्थिक वर्ष 2022 किंवा 23 किंवा 24 मार्च अखेरीस 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्यास उत्पन्नाचा दाखला परजातीतील ग्राह्य धरले जाणार नाही। त्याचबरोबर आता 7वा पॉईंट बघणार आहोत आपण, घटस्फोटित महिला किंवा पालक आवश्यक असल्यास त्यांना काय कागदपत्र द्यायचे? न्यायालयाचा निर्णय, जर घटस्फोट झाला असेल तर न्यायालयाच्या निर्णयाचा कागद दिलेला असेल किंवा घटस्फोटित महिला किंवा बालकाच्या आईच्या रहिवाशी प्रूफ। त्याचबरोबर बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या आई वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र किंवा बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईच्या उत्पन्नाचा दाखला इथे देणे गरजेचे राहणार आहे। कोणासाठी? घटस्फोटित महिलांसाठी। 8 नंबर बघूया आपण, न्याय प्रविष्ट असलेल्या घटस्फोटातील प्रकरणातील महिला। नीट बघा, आता घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यास पुरावा द्यायचा आहे। घटस्फोट प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याच्या महिलेच्या बालकाच्या आईच्या रहिवाशी दाखला तिथं देणाऱ्या ज्या महिलेचा घटस्फोट झालेला असेल, त्यांना न्याय मिळाला असेल, त्या महिलेच्या किंवा बालकाच्या आईच्या रहिवाशी पुरावा देणं गरजेचं राहील। बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र, दुर्बल गटातील असल्यास आईच्या उत्पन्नाचा दाखला देणे गरजेचे। परत 9वा पॉईंट बघणार आहेत मित्रांनो, विधवा महिला, जे विधवा महिला असतील त्यांच्या पतीचे प्रमाणपत्र, मग ते मृत्यू प्रमाणपत्र, त्याबरोबर विधवा महिलेच्या बालकाची आईच्या रहिवाशी पुरावा किंवा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्याच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा जन्मपणाचा दाखला देखील देणे गरजेचे आहे किंवा अनिवार्य आहे। आता 10वा पॉईंट आहे आधार कार्ड। वंचित गटातील व आर्थिक दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक कागदपत्रे। आता नीट लक्षात घ्या, RTE 25% प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार कार्ड क्रमांक मिळवण्याकरिता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात आलेले आहे। म्हणजे तुम्ही फॉर्म भरतेवेळी तुम्हाला प्रमाणपत्र देणे हे गरजेचे आहे। परंतु काही कारणांमुळे पालक आधार कार्ड सादर करू शकले नाहीत तर अशा प्रकरणामध्ये पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीचे अधीन राहून बालकाच्या तात्पुरता प्रवेश देण्यात यावा। तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता प्रवेश दिलेल्या दिनांकापासून 90 दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे। तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा असे बालकाच्या विरोधात त्यांनी निर्णय घेतलेला आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल बालकाचे किंवा पालकाचे, जर दोघांपैकी कोणाचेच आधार कार्ड नसेल तर तुम्हाला तरी ॲडमिशन मिळणार आहे, परंतु तुम्हाला ॲडमिशन मिळण्यापासून 90 दिवसाच्या आत नवीन आधार कार्ड काढून तुम्हाला तिथे ते जमा करणे गरजेचे आहे, नाहीतर तुमचं जो ॲडमिशन राहील ते कॅन्सल करण्यात येईल। सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता न झाल्यास RTE 25% अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येतील, याची पालकांनी नोंद घ्यावी। बघा, मी अगोदरच बोललो तुम्हाला, नीट लक्षात घ्या, सर्व महत्त्वाचे पॉईंट आहेत। आता जन्मतारखेचा पुरावा, वंचित व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकांकरिता आवश्यक कागदपत्र, ग्रामपंचायत किंवा मनपा यांचा दाखला, रुग्णालयातील ANM रजिस्टरमधील दाखला, अंगणवाडी बालवाडी रजिस्टरमधील दाखला, आईवडील अथवा पालकाचे प्रतिज्ञापत्राद्वारे निवेदन, हे देखील इथं चालणार आहे। आता 12वा पॉईंट आहे रहिवाशी किंवा पत्त्याचा पुरावा, जो तुम्हाला वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे मुलं आहेत यांना रहिवाशी प्रूफ म्हणून काय द्यावं लागेल? रेशन कार्ड चालेल, ड्रायव्हिंग लायसन्स चालतंय, म्हणजे तुमचा वाहन चालविण्याचा परवाना किंवा वीज बिल, टेलिफोन बिल, पानपट्टी, प्रॉपर्टी टॅक्स दे, घरपट्टी, फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कोणतेही एक। ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील
तर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्या नोंदणीकृत असावा. भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीत असावा. हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. जे समजून घ्या, तुमच्याकडे याच्यापैकी कोणते डॉक्युमेंट्स नसतील किंवा प्रॉपर इथले नसतील तर तुम्ही जर इथं भाड्याने राहत असणार तर भाडे तत्वावर तुम्हाला एक करारनामा करायचा आहे, भाडे करारनामा, व तो तुम्हाला 11 महिने किंवा 11 महिन्यापेक्षा जास्त करायचा आहे, जेणेकरून तो इथं ग्राह्य धरले जाणार. अशा प्रकारे मित्रांनो हे जे RTचा फॉर्म आहे यासाठी लागणारे डॉक्युमेंट्सची आपण पूर्ण लिस्टचा अभ्यास केलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवा. आता लगेच तुमची ॲडमिशन सुरू होणार आहेत, त्यावेळी तुमची धावपळ न होता मी अगोदरच तुमच्यासाठी सर्व व्हिडिओची सोय करून ठेवलेली. असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.